काय करतो चायला आणि तो म्हणतो काय बरेच दिवसांनी आठवण काढली. आपल्याला कसं वाटतंय लगेच पुन्हा पुढचं पैसे 10 दिवसांनी त्याला कळतं की 3-4 वेळेचा फोन आला म्हणजे काय विशेष नाही काय नाही. आणि पुढच्या वेळेला परत आपण म्हणतो अरे ते जरा काम होतं तुझ्याकडे, तो तू जरा गडबडीत आहे, जरा ड्रायव्हिंग करतोय, हॉर्न वाजवतो लगेच. काम आहे तुझ्याकडे म्हटलं की याचा 4 वेळा फोन आलेला आहे. काय काम असेल तो व्यक्ती ओळखून जातो. तुम्ही स्मार्ट आहात, दुसरे मूर्ख आहे. सगळे असे जन्माला आले, तुम्हीच तेवढे. हा रिलेशनशिप बिल्डिंग करा. आणि ह्याच्यासाठी रिलेशनशिप बिल्ड करू नका की आपण अडचणीत सापडणार आणि मग मित्रांची मदत होणार नाही. नातेसंबंध जोपासणं फार गरजेचं आहे. माणसं जोडणं फार आवश्यक आहे. तुम्ही तर याच्यात वाचलेलं सगळं. हॅलो वाचलंय ना? ओके राईट. सो यू शुड बिल्ड रिलेशनशिप नॉट अर्जंट मध्ये. ओके एकटं वाटते आता कुणाच्या जवळ जाऊ, आता काय उपयोग. मी जीवनात एकटाच आहे, मला कोण नाही पुढे मागे. मग शोधायला जातात काय माहितीये अर्जंट इम्पॉर्टंट होणार आणि मग तेव्हा मानसिक स्थिती ढासळणार आणि मग चुकीच्या मार्गाने सुद्धा एखादा व्यक्ती जाऊ शकतो. कारण तुम्ही अचानक लोकांकडे जायला लागलात तर लोक स्वीकारतील याची काही गॅरंटी नाही. प्रत्येकाला व्याप आहे. हे काम अगोदरच बिल्ड करावं लागतं. नातेसंबंध अगोदरच बिल्ड करावं लागतात. बिहारीचा बिझनेस हातात घेतला की सगळे आठवतात लोक आपल्याला. मग म्हणतात काय बरेच दिवसांनी काय विशेष काही नाही, तुला मला करण्यासारखा एक चांगला बिझनेस आहे. अच्छा असं आहे बघ, आलं जरा मी मला ते जरा शिकत काम नाही. आणि हेच जर रिलेशनशिप बिल्ड असेल आपलं चांगलं, संबंध जर आपला त्याचा चांगला असेल, नातं जर आपलं चांगलं असेल, अरे काय आहे का तू करायला लागलास ना, डोंट वरी, चल करून टाक, परफॉर्म. रिलेशन स्ट्रॉंग आहे ना. नेटवर्क मार्केटिंग खटिया खड़ी कर देता है. ये नेहमी तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडे. नेटवर्क मार्केटिंग आपकी खटिया खड़ी कर देता है. यहाँ आने के बाद तो पता चला ही होगा. पहले अगर नहीं पता चला है तो कर देता है ना. यस कर देता है. ओके सो ट्रू रिक्रिएशन. ट्रू आपण काही फॅमिलीज बघितल्या इथे काल परवा आलेले हैं. सॅटर्डे संडे नाईट घालवलं ते इकडे लोक आले मस्त पैकी मनसोक्त आनंद त्यांनी लुटला. इथे काय टाइम फॉर रिक्रिएशन म्हणजे स्ट्रेस घालवणे, भरपूर मेहनत घेणे आणि मध्ये आधी ब्रेक घेणे. मध्ये आधी आपण मध्ये आधी काम करतो, मध्ये आधी काम नाही करायचं. मध्ये आधी असं एखादा ब्रेक घ्यायचा. भरपूर काम करायचं, महिना 2 महिने 6 महिने जे काही काम करायचं मस्त पैकी फॅमिलीला घ्यायचं, कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन एन्जॉय करायचं. इट्स रिक्रिएशन. असं नाही की तुम्ही आता कुठं फिरायला नेताय का घटस्फोट देताय. अशा लेवलला थांबायचं नाही आपलं रिलेशन. तुम्ही काय करणार आहे की नाही बाबा, नेणार आहे का गोव्याला बिवायला कुठे, तर तुम्ही एकटेच मित्राबरोबर गोव्याला जाणार आहे राईट. तर आपल्याला टाइम फॉर रिक्रिएशन इज इम्पॉर्टंट. ठराविक कालावधीमध्ये आपण फॅमिलीला वेगळा वेळ देणं आवश्यक आहे. रोज आपण फिजिकली घरी जातोच म्हणजे इट इज नॉट सफिशियंट. आणि याचा अर्थ असा नाही की आता काम बंद आणि फॅमिलीलाच घेऊन फिरणार पावसाळ्यात सगळीकडे. याचा अर्थ असा पण होत नाही. लॉजिकली व्यवस्थित विचार करून हे केलं पाहिजे. एम्पॉवरमेंट. व्हॉट इज एम्पॉवरमेंट? इज ट्रेनिंग, सेमिनार्स, बिझनेस डेव्हलपमेंट, मेंदूचा खुराक, स्वतःवरती डेव्हलपमेंट करणे. सध्या मी रोज सकाळी पहाटे उठतो, 6:15 मी घरातून बाहेर पडतो. माझा पहिला क्लास असतो तो इंग्लिशचा. इंग्लिश स्पीकिंग वरती अजून मला कमांड मिळवायचे. यूएस यूके मध्ये ऍक्सेंट मला, यूएस यूके ची ऍक्सेंट मला निर्माण करायचे. कारण आपल्याला बिझनेस ग्लोबल लेवलला न्यायचा आहे. तिथं गेल्यावर असं वाटलं नाही पाहिजे इकडनं तिकडनं आलाय म्हणून याचं काही मला समजत नाही. तुझ्याच भाषेमध्ये बोलणार, तुझ्याच मातीत तुला काढणार आहे, तिथं पैसा कमवून भारतात आणणार राईट. सो त्याची तयारी आतापासून चालली आहे. अर्जंट नाही. हा पुढच्या 2 महिन्यात आपल्याला लॉन्च करायचं आहे. पहिला मग भाड्यावर कुणाला ठेवा. नो, वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. इट इज वर्किंग इन नॉट अर्जंट बेसिस. आणखी आता हा प्रोजेक्ट माझा 20 तारखेला संपेल इंग्लिशचा. मी पुढचा प्रोजेक्ट लगेच हातामध्ये घेतोय मराठी भाषेसाठी. स्पेशली मराठी भाषेवरती सुद्धा आपल्याला काय करायचंय, प्रभुत्व मिळवायचंय, समृद्ध करायची ती भाषा. आणि मग ती झाली की मग जाईल आपण बंगालमध्ये जाऊन वगैरे वगैरे इतर ठिकाणी जाऊन हळूहळू यू स्टार्ट एम्पॉवरिंग युअरसेल्फ. मग तुमच्याकडे महिनाभर यायचं मला कन्नडसाठी, बरोबर.
शकतो आपण प्री हँड अगोदर केलं तर सर मेगा सेमिनार आहे आता या नमस्कारच म्हणणार फक्त. पण जर समजा तिथे येऊन मी जर समजा तुमची 4-5 वाक्य 10 वाक्य 25 वाक्य बोललो सी इट्स अ डिफरन्स राईट. मग हा कधी करू शकतो नॉट अर्जंट मध्ये करायचं आहे सगळं काम आणि सगळंच काम आजच हातात घ्यायचं आणि पुढच्या आठवड्यात सगळंच टाकून द्यायचं असं नाही करायचं. टप्प्याटप्प्याने घ्यायचं बरोबर. तर तुम्ही म्हणाल आता बेळगावला मी 2 वेळा आल्यानंतर सर काय झालं ते क्लास लावला का कन्नडाचा टप्प्याटप्प्याने चालू आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट राईट. कुठेतरी अडकून बसायचे लोक नाही. मेगा सेमिनार तुम्ही कन्नडमध्ये बोलल्यावर घेणार. चाललो आम्ही गुजरातला घ्या तुम्ही कन्नडमध्ये कधी करायचं ते जवळच गोवा आहे ना. तिकडे तर इंग्लिश पण चालतंय हिंदी पण चालतंय मराठी पण चालतंय कोकणी पण चालतंय आणि त्यांना आपण काय बोलतोय समजतं बिझनेस वगैरे राईट. सो आपण कुठे काम करणार सेकंड क्वाड्रंट. आपण कुठे काम करणार सेकंड 2 नंबर मध्ये. 2 नंबरचं काम नाही करायचं आपल्याला. सेकंड क्वाड्रंट दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला काम करायचं राईट. नॉट अर्जंट कुठल्याही कामाला विचार आहे अर्जंट आहे का नॉट अर्जंट आहे. नॉट अर्जंट लगेच करून टाकायचं. अर्जंट आता काही काम अशी पेंडिंग असतील जे अर्जंट म्हणून आपल्या समोर असणार आहे तर ती पण संपवायची. तर थोडासा स्ट्रेस असेल तुम्हाला या महिन्यामध्ये. 3 दिवस आपण इथे आहोत. 3 दिवस कुठलाही बिझनेस प्लॅन झालेला नाही प्रोडक्ट डेमो झालेला नाही. आता आपल्याला गिअर करावं लागेल. 7 तारखेपासून सकाळपासून हे 3 दिवस भरून काढायला लागतील. तुम्ही म्हणाल ते एडी फिरायचं तर आधीचे 4 दिवस आम्ही काहीच केलं नाही. 1 आठवडा गेलाय तुमचा. सो बरंच अर्जन्सी मधलं काम आहे. 10 तारखेच्या क्लोजिंगचं बरंच काम तुम्हाला 3 दिवसात करायचं नाही आहे. पुढचे 10 दिवस. 1 नंबरला कोण लोक आहेत नाव सांगितली मी कोण आहे अजून मूर्ख अजून स्टुपिड अजून थर्ड क्लास. बरं आता हे निवडून अजून काय अडचण आहे. अजून कोण टपोरी अजून नालायक अजून लपूट लपूट म्हणजे येडपट असेल काम चुकार. येस काम चुकार काम चोर बरोबर आली भाई. येस काम चोर बरोबर. ही 1 नंबर वाली. आपण पुढे सगळे 2ऱ्या नंबर मध्ये आहोत आपण राईट. इथं आपल्याला 1 नंबर नको इकडे आपण एक्सपर्ट होतो इकडे. अजून 4 दिवस राहू दे. दळणाचा डब्बा शेवटची चाळण खरडून पीठ काढणार म्हणजे कुठे 1 नंबर मध्ये. आणि आपल्याला माहितीये 2ऱ्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी पिठाचा डब्बा रिकामा होणार आहे. आज पाखडाला बसणे त्याला मोटिवेशन लागतं त्याला हिंमत लागते त्याला धैर्य लागतं त्याला मॅनेजमेंट लागते. मग गहू ज्वारी घेणे व्यवस्थित निवडणे डब्बा बांधणे किंवा पिशवी बांधणे आणि काट्याचा तळायला. सर इथं आलेले कोणी लोक नाही एवढं सगळं समाजामध्ये लगेच 2 नंबर गेलीच की ऑफकोर्स गेली 100% गेली राईट. 100% त्यांचा हात वरच त्यावेळेस. मला माहिती आहे की ऑफकोर्स आम्ही असेच होतो. 4-4.5 वर्षापूर्वी जेव्हा हे कळलं फार उशिरा कळलं. आम्ही 1 नंबर जिकडे नाही तिकडे 1 नंबर घ्यायची सवय लागली. 1 नंबर तिथं फर्स्ट कप तिथे बस लगेच पलटी झालं. आपण कुठे पलटी मारायची अशा ठिकाणी पलटी मारायची लगेच घाबरायचं नाही ऑफकोर्स. आणि हे कळत नाही तोपर्यंत कळत नसतं. एकदा कळलं की आपण लगेच चेंज करायची आपली पार्टी. सीट मिळत नाही म्हटले काय करायचं पार्टी बदलायची. एकदा काँग्रेस मग राष्ट्रवादी मग भाजप नाही तर आमदार चांगले आहेतच काय टेन्शन राईट. जे चांगलं आहे ते आपण लगेच शिफ्ट करणार आहोत ऑफकोर्स. हे शब्द प्रामुख्याने का उच्चारले ते 1 नंबरचे तुमच्या लक्षात राहणार कुठे जायचंय मला असं वाटेल. पूनम मॅडमला अजून 2 दिवस पीठ जाईल म्हणजे 1 नंबर. बाबा पहिलं उचलला लगेच आलं पाहिजे नाही. यस नाव आली नंबर 2 लीडर. यशस्वी लोक लीडर इथे काम करतात स्वतःवरती काम करतात. ट्रेनिंग सेमिनार मध्ये जाणं हे अर्जंट नाही. आपली रोजगारी बंद पडली म्हणून ट्रेनिंग लावतोय उच्च कोटीचं काहीतरी गाठायचे ध्येय गाठायचे स्वतःला तयार करायचे एम्पॉवरमेंट राईट. स्वतःवरती काम करणं
एक्सरसाइज करना नंबर 2, राइट? क्वाड्रंट नंबर 2. थर्ड, नॉट अर्जंट, सॉरी, नॉट इम्पॉर्टंट आणि अर्जंट. आता ह्यांच्याबद्दल काय बोलावं? नॉट इम्पॉर्टंट, महत्वाची नसलेल्या गोष्टी हे लोक करणार. महत्वाच्या नसलेल्या गोष्टी हे लोक करणार. म्हणजेच काय? इंटरप्शन्स, सम फोन कॉल्स. अर्जंट नाही करता, तुमचे मोबाईल वाजतायत, अर्जंट नाही. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आता? हा सेशन, हा सेमिनार 6 वाजेपर्यंत सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही फोन कॉल अटेंड करायचे नाही सांगितलंय, पण तरीही तुमचा फोन वाजत असेल आणि तुम्ही त्याच्यावर बोलायचा प्रयत्न करताय किंवा बोलताय, तर तुम्ही इकडे येता, इंटरप्शन्स मध्ये येता. जे नॉट इम्पॉर्टंटला महत्व देताय. आलाय फोन, उचललाच पाहिजे, गरजेचं नाहीये. बायकोचं का असेना, सोडून चालली लगेच, लगेच जात असेल फोन उचलून सोडून ती गेलीच बरी. माझं स्पष्ट मत आहे, फोन उचलला नाही म्हणून जर बायको घटस्फोट मागत असेल तर बरोबरच आहे ना, लगेच देऊन टाका. उत्तम. जी समजू शकत नाही, आधी सांगितलं की 3 दिवस एलडीपी आहे माझा, फोन अलाउड नाही, ट्रेनिंग साठी चाललोय, गोव्याला नाही चाललो, टॅक्स फ्री मध्ये. हा, गोव्याला गेलो आणि फोन नाही उचलला तर गोष्ट वेगळी आहे, राईट? आंघोळीला गेलो म्हणायचं, एन्जॉयला थोडी, पाणीच गेलो तिकडचा रूम मधला, आणि ते आम्हाला कसं तरी मॅनेज करावं लागलं. बीचवर नाही, स्विमिंग पूलचं चाललंय, बीचवर आंघोळ करायला जा, सगळी खाजवायला लागले. हा, राईट? इंटरप्शन, सम फोन कॉल्स, सम मेल्स. उगाच इंटरनेट लॉग इन करायला बसलो ना, लॉग इन करून झालंय आपलं, उगाच फेसबुक, उगाच आउटपुट, राईट? आता युट्यूबला जर समजा आपण आपले हे बघितलं, क्लिपिंग्स बघितलं, तर बंद करावं ना, लगेच त्याला वळवळणार, आणि त्या वळवण्याची साईज मोठी होत जाणार हळूहळू. युट्यूबवर आपले पीआरबी चे व्हिडिओ बनणार 15 मिनिटं, आणि तो किडा एवढा मोठा होणार की पाऊण तास, 1 तास दुसरंच काहीतरी बघत असणार. फेसबुक वगैरे वगैरे. काय झालं? इंटरप्शन येते. यू हॅव टू कंट्रोल. म्हणजे काय करतोय, जे महत्वाचं नाही तिथे अमूल्य वेळ तातडीने तिथे देतोय आपण. काय मीटिंग्स असतात अशा, उगाच चौकातनं घरी जाताना 4 टाळकी दिसली आपल्याला, लगेच बाजूला थांबतात. काय गरज नाही, महत्वाचं काय थांबायची तिथे आवश्यकता नाहीये. आपल्याला माहिती घरी गेलो तर फॅमिलीला तरी वेळ देऊ शकतो. हा, बिझनेस साठी थांबणार असेल तर गोष्ट वेगळी आहे, कॉन्टॅक्ट काढायची असेल गोष्ट वेगळी आहे. अरे काय नाही, याचं काय झालं, त्याचं काय झालं, हा ते गणपती येणार आहे 4 महिने, त्याचं काय करायचं, तुला काय घेतलं? तू शरद पवार लागून गेला, तू सगळं मॅनेज करायला, तुला कोण विचारत नाही. तू आले की विषय बंद करतात लोक, तू उगाच जाऊन भरायला चौकात, याचं काय त्याचं काय. तू 10 वेळा विचारतो तरी कोण काय बोलत नाही. तरी समजून घ्यावं ना आपली काय आहे ती क्वालिटी. हा, लायकी पर लायकी, राईट? उगाच खुशा खुशा के अशा अँकर सेट करून घ्यायचे असतात. यस, बोलायला आणि यांच्याकडे बघितलं टर्मली काढायला. याला म्हणतात अँकर. घरामध्ये सुद्धा उत्कृष्ट काम करू शकतो. आणि या लेडीज लोकांना माहिती आहे, हे लहान मुलांना खायला घालतात ना, कशा घालतात मी तुम्हाला सांगतो. आता बघतोय मी ना, बरोबर आहे, कडेवर घेणार, बरोबर आहे, थोडे घास ते बाळ व्यवस्थित खाणार, 4थ्या-5थ्या घासाला ते म्हणजे आत तोंडात असतो ते दाखवते बघा, हा आहे तरी हे तोंडात, म्हणजे ते खाली जाईल असं तसं आपोआप चालतं का, चालवावं लागतं, आत घ्यावं लागतं. मग हे मिक्सर मधनं काढणार, देशाने मिक्सर मधनं काढणार, ते शेमूड एकीकडनं आणि ते दुसरं काय कळतच नाही फरक करता काय, असं बारीक करणार ते. हा, वर बघ काव काव म्हणलं की वर उठलं की चमचा वाटत, म्हणजे
अपने आप खाली होते अँकर आहे लहान बरोबर आहे मग काव वर असते काव खाली असते माव खाली असते काव वर असते लहान मुलं कळतं ते माव म्हटले खाली बघणार सगळं पडलं खाली सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आता झोप येईल काल थोडी येते आज येईल नाही राईट ओके हे अँकर तुम्ही सेव्ह करू शकता तुम्हाला यस 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 काढायचं लोकांकडून बरोबर अँकर म्हणून तुम्हाला एक सांगतो चांगली टिप देतो तुम्ही डाउनलाईन बरोबर बोलत असता बऱ्याच लोकांशी बोलता तुम्हाला त्याच्यावर होकार पाहिजे हे फार मोठं हाय लेवलचं कॉर्पोरेट ट्रेनिंग आहे यस बोलून देण्यासाठी त्यातला सारांश गाभा सांगतो तुम्हाला कुठल्याही चांगल्या सुपरमार्केट मध्ये गेलात तर तो सेल्समन जे प्रश्न विचारतो ना असे प्रश्न विचारतो तुम्हाला त्याचं उत्तर कशात येतं आणि असे 6 प्रश्न तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारायचे ज्याचं उत्तर तो काही पर्यायाने होच देणार 7वा प्रश्न तुम्हाला अपेक्षित तो विचारतो यस म्हणणार 90 ते 95% रिझल्ट आहे त्याची इच्छा नसली तरी तो यस म्हणणार मग प्रश्न विचारायला चालू करायचे आणि असं उत्तर अपेक्षित येणार की तो हो म्हणणार